Hello students, welcome to e-learning platform from Mechanical Engineering Department. I am Mr. B.B. Patil going to teach you renewable energy technologies subject in this semester and the subject code is 22661. We are discussing our second unit, that is solar photovoltaic systems and up to applications of solar photovoltaic system we have finished in last video. Now we will continue with next point, that is types of solar photovoltaic system. ओके. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण ॲप्लिकेशन्स बघितली होती सोलर फोटोवोल्टाईक सिस्टीमची. तर ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण लास्ट पॉईंट डिस्कस करणार आहोत, तो म्हणजे टाईप्स ऑफ सोलर फोटोवोल्टाईक सिस्टीम्स. ओके. तर बेसिकली जर आपण क्लासिफिकेशन करायचं म्हटलं सोलर फोटोवोल्टाईक सिस्टीमचं, तर त्याच्यामध्ये दोन टाईप्स येतात. एक म्हणजे स्टँड अलोन सिस्टीम आणि सेकंड आहे ग्रीड कनेक्टेड सिस्टीम, ज्याला इंटरॅक्टिव्ह सिस्टीम असं देखील म्हटलं जातं. ओके. सो स्टार्ट विथ फर्स्ट स्टँड अलोन सिस्टीम. आता ॲक्च्युली स्टँड अलोन सिस्टीम ही कशी आहे, इंडिव्हिज्युअल आहे किंवा ज्याला आपण ॲटोनॉमस म्हणू शकतो. ओके. ह्याला दुसरे कुठलंही कनेक्शन किंवा ज्याला आपण ही सिस्टीम विदाऊट एनी यूज एनी कॉमन ग्रीड किंवा कनेक्शन टू एनी अदर सिस्टीम ऑपरेट होत असते, इंडिपेंडेंटली ऑपरेट होत असते, त्यामुळे त्याला स्टँड अलोन म्हटलेलं आहे. ओके. त्याच्यामध्ये बेसिकली बघा काय आहे, फोटोवोल्टाईक आउटपुट जे आपलं आहे, फोटोवोल्टाईक आउटपुट सर्किट थ्रू जे आपलं कनेक्शन आलेलं आहे ते डायरेक्ट चार्ज कंट्रोलर किंवा तिथून ते डायरेक्ट एनर्जी स्टोअर बॅटरीला दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आणखी बऱ्याच टाईपमध्ये ते इन्व्हर्टर यूज करतात आणि त्यानंतर AC लोडला देखील ते कनेक्शन दिलं जातं. ओके. तर ही कशी आहे, एक स्टँड अलोन इंडिपेंडेंट ऑपरेट होणारी सिस्टीम आहे, त्यामुळे त्याला स्टँड अलोन असं म्हटलेलं आहे. आता ही स्टँड अलोन सिस्टीम परत त्याचे आणखी काही त्याचे सब टाईप्स आहेत ते आपण पुढे बघणारच आहोत. पहिल्यांदा आपण स्टँड अलोन सिस्टीम म्हणजे काय बघूया. दे सप्लाय पॉवर टू अ सिस्टीम इंडिपेंडेंटली without the use of any common grid or connection to any other system. ही सिस्टीम कशी ऑपरेट होते, इंडिपेंडेंटली. ओके. म्हणजे विदाउट यूज ऑफ एनी कॉमन ग्रिड किंवा कनेक्शन टू एनी अदर सिस्टीम, ऑपरेट ॲटोनॉमसली अँड इंडिपेंडेंटली. ओके. कॉमनली यूज्ड फॉर बॅकअप पॉवर. आता ही कशासाठी यूज केली जाते, कॉमनली बॅकअप पॉवरसाठी. वेअर कनेक्टिंग टू ग्रिड्स आर व्हेरी कॉस्टली. त्यानंतर नेक्स्ट, मे ऑर मे नॉट यूज एनर्जी, कॅन बी यूज्ड टू पॉवर DC लोड्स, ऑल्सो AC लोड्स ड्युरिंग अॅन इन्व्हर्टर. ओके. तर हे आपण डायरेक्टली DC लोडला सुद्धा यूज करू शकतो विदाउट स्टोरिंग एनर्जी किंवा AC लोडला सुद्धा बाय युझिंग इन्व्हर्टर. ओके. हायब्रिड स्टँड अलोन सिस्टीम्स मे इन्क्लूड अदर पॉवर प्रोड्युसिंग डिव्हायसेस ऑल्सो फॉर बॅकअप. ओके. तर स्टँड अलोन सिस्टीम ही आणखी याचे सब टाईप्स आहेत, म्हणजे किंवा ह्यापैकी कुठलीही एक स्टँड अलोन सिस्टीम असू शकते. स्टँड अलोन सिस्टीम मे बी एनी वन ऑफ द कॅटेगरीज गिवन बिलो. म्हणजे स्टँड अलोन सिस्टीम कुठल्या कुठल्या टाईपचे आहेत बघा. एक आहे डायरेक्ट कपल्ड, सेकंड आहे स्टँड अलोन सिस्टीम विथ बॅटरी स्टोरेज. ओके. ही आहे डायरेक्ट कपल्ड, त्यानंतर बॅटरी स्टोरेज आहे, त्यानंतर स्टँड अलोन सिस्टीम विथ बॅटरीज अँड चार्ज कंट्रोल, त्यानंतर स्टँड अलोन सिस्टीम विथ AC अँड DC लोड्स, आणि फायनली हायब्रिड स्टँड अलोन सिस्टीम्स. ओके. जे आपण इथं म्हटलं होतं की हायब्रिड स्टँड अलोन सिस्टीम मे इन्क्लूड अदर पॉवर प्रोड्युसिंग डिव्हायसेस ऑल्सो फॉर बॅकअप. म्हणजे याच्यामध्ये आपण फायनली अदर जे सोर्सेस आहेत ते देखील याच्यामध्ये ॲड करू शकतो, जसं की आपले इंजिन सिस्टीम असेल. ओके. ते आपण डिटेल्समध्ये बघणारच आहोत. पहिल्यांदा आपण यातले वन बाय वन बघूया. सो स्टार्ट विथ डायरेक्ट कपल्ड स्टँड अलोन. आता डायरेक्ट कपल मीन्स काय असणार आहे, जे PV ॲरो थ्रू जे आपल्याला पॉवर मिळालेलं आहे ते आपण डायरेक्ट यूज करतो. ओके. म्हणजे जर डायग्राममध्ये बघायला झालं तर बघा, PV ॲरे टू डायरेक्ट DC लोड. ओके. म्हणजे हे आता आपण स्टोअर न करता डायरेक्ट ॲप्लिकेशनसाठी यूज करणार. म्हणजे बघा, इन दिस सोलर ॲरे इज डायरेक्टली कनेक्टेड टू DC लोड्स, देर इज नो एनर्जी स्टोअर, सो दे कॅन बी यूज टू ऑपरेट डिव्हायसेस रिक्वायर्ड ओनली ड्युरिंग सनशाईन आवर्स लाईक वॉटर सप्लाय, पंप्स फॉर ॲग्रिकल्चर पर्पज. म्हणजे ही जी स्टँड अलोन सिस्टीम आहे फोटोवोल्टाईक, ती कशी आपण डायरेक्ट म्हणजे जसं PV ॲरेकडून जे आपल्याला पॉवर मिळते ती डायरेक्ट आपण ॲप्लिकेशनला यूज करणार. फक्त काय आहे की इथं आपल्याला ड्युरिंग सनशाईन आवर्स ओनली आपल्याला ती यूज करता येणार आहे. तिथं आपण एनर्जी स्टोअर करत नाही, त्यामुळे कसं आहे, इट कॅन बी यूज ओनली ड्युरिंग सनशाईन आवर्स. म्हणजे जे ॲप्लिकेशन आहे वॉटर सप्लाय पंप्स फॉर ॲग्रिकल्चर पर्पज, जे ॲग्रीसाठी आपण वॉटर सप्लाय पंप्स यूज करतो, तर त्या ठिकाणी ही सिस्टीम आपण यूज करू शकतो.
डायरेक्ट कपल, याला म्हणायचं डायरेक्ट कपल, पी व्ही आर टू डायरेक्ट डी सी लोड. त्यानंतर सेकंड आहे विथ बॅटरी स्टोरेज. ओके, तर याच्यामध्ये काय फरक आहे, तर आपण डायरेक्ट ॲप्लिकेशनच्या मध्ये किंवा डी सी लोडच्या मध्ये काय केलेलं आहे, बॅटरी यूज केलेलं आहे. दिस इज शोन इन फिगर. इन दिस पी व्ही आर ए charges the battery and the battery supplies DC power to the loads. There is no charge control and susceptible to overcharge and over discharge. ओके, तर ही स्टँड अलोन सिस्टीम कशी आहे, याच्यामध्ये आपण बॅटरी यूज केलेला आहे. म्हणजे इन दिस पी व्ही आर ए चार्जेस दी बॅटरी अँड दी बॅटरी सप्लायज टू डी सी पॉवर. जे आपलं पॉवर मिळणार आहे ते आपण बॅटरीमध्ये घेणार आणि तिथून ती पुढं डी सी लोडला सप्लाय करणार. सो दिस इज स्टँड अलोन सिस्टम विथ बॅटरी स्टोरेज. इथं कसं आहे, पी व्ही आर टू डी सी लोड, पण इथं आपण काय केलेलं आहे, बॅटरी यूज केलेलं आहे. तर नेक्स्ट टाईप स्टँड अलोन विथ बॅटरीज अँड चार्ज कंट्रोल. आता इथं मध्ये चार्ज कंट्रोल यूज केलेला आहे बघा. फिगर शोज दिस टाईप ऑफ सिस्टीम. दिस इज हॅज गॉट द चार्ज कंट्रोल फॉर कंट्रोलिंग द चार्ज अँड डिस्चार्ज. आता हा फरक आहे, याच्यामध्ये आपण फक्त काय ॲड केलेलं आहे, चार्ज कंट्रोलर फॉर कंट्रोलिंग दी चार्जिंग अँड डिस्चार्जिंग. पी व्ही आर टू चार्ज कंट्रोल, त्यानंतर डी सी लोड आणि इथं बॅटरी. ओके, बॅटरी ज्याच्या थ्रू आपण तो काय करणार आहे, कंट्रोल करणार आहे, चार्जिंग और डिस्चार्जिंग. नेक्स्ट आहे स्टँड अलोन सिस्टीम विथ ए सी आणि डी सी लोड्स. ओके, तर ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण बघा, पी व्ही आर टू चार्ज कंट्रोलर आहे, जो आपण मगाच्या ह्याच्यामध्ये बघितला प्रिव्हियस टाईपमध्ये. ओके, चार्ज कंट्रोलर आहे, परत बॅटरी आहे फॉर डिस्चार्ज किंवा चार्ज, त्यानंतर डायरेक्ट डी सी लोड. आता ह्याच्यामध्ये ए सी लोड किंवा डी सी लोड हा देखील ॲड झालेला आहे. दिस सिस्टम कॅन बी यूज टू पॉवर ए सी ॲज वेल एज डी सी लोड. ओके, ह्याच्यासाठी आपण काय इथे ॲड केलेलं आहे, इन्व्हर्टर. ओके, हेन्स इट नीड्स इन्व्हर्टर ऑल्सो इन दिस सर्किट. इथं आता ह्या सर्किटमध्ये आपल्याला इन्व्हर्टर गरजेचं आहे, कारण तो आपण ए सी लोडसाठी देखील यूज करणार आहे. Figure shows the system in addition to main AC supply also may be used for charging only in case of emergency. ओके, याच्यामध्ये आपण इन्व्हर्टर आणखी ॲड केलेला आहे, त्यामुळे याला काय म्हटलेलं आहे, स्टँड अलोन सिस्टीम विथ ए सी अँड डी सी लोड्स. ओके, आणि फायनली हायब्रिड सिस्टीम, ज्याच्यामध्ये आपण एक्सटर्नल एजन्सी जे सोर्स आहेत ते यूज करतो, जसं की आपण सोर्स ऑफ इंजिन असेल किंवा टर्बाईन्स असेल. ओके, आता इथे पी व्ही आर ए, चार्ज कंट्रोलर, डी सी लोड्स, बॅटरी इथेपर्यंत आपल्याला माहिती आहे. त्यानंतर इन्व्हर्टर देखील आपण लास्ट प्रिव्हियस याच्यामध्ये यूज केला होता ए सी लोडसाठी. तर इथं आपल्याला आणखी एक दिसते की स्टँड बाय सोर्स इंजिन टर्बाईन्स किंवा मेन्स, याच्या थ्रू ए सी बस आणि ए सी लोड. ओके, हे जो सोर्स आहे तो रेक्टिफायर थ्रू आपण बॅटरीला दिलेला आहे. इन हायब्रिड स्टँड अलोन सिस्टीम वन ऑर मोर सोर्सेस इन ॲडिशन टू दी पी व्ही पॅनल्स आर युज्ड. हायब्रिडमध्ये आपण काय केलेलं आहे, मोर सोर्सेस इन ॲडिशन घेतलेला आहे, पी व्ही पॅनलमध्ये यूज केलं. इथे दिसतोय आपल्याला हा सोर्स आपण घेतलेला आहे. सोर्सेस लाईक स्टँड बाय इंजिन्स, टर्बाईन फ्युअल सेल्स एक्सेट्रा मे बी यूज इन कंजक्शन विथ पी व्ही ॲरेज. ओके, तर हा आपण एक्स्ट्रा सोर्स यूज केला आहे, त्यामुळे त्याला हायब्रिड म्हटलेला आहे, हायब्रिड स्टँड अलोन सिस्टीम. फिगर शोज दिस दस रिलायन्स ऑन एनी सिग्नल सोर्स इज रिड्यूस्ड. दिस इज ऑल्सो रिड्यूस बॅटरी स्टोरेज कॅपॅसिटी अँड साईज ऑफ पी व्ही आर एस. ओके, इथं एक्स्ट्रा सोर्स आपण यूज केल्यामुळे काय होणार आहे, आपण इथं बॅटरीची साईज किंवा आपलं स्टोरेज कॅपॅसिटी म्हणतो किंवा बॅटरीची स्टोरेज कॅपॅसिटी किंवा साईज ऑफ पी व्ही आर एस ही सुद्धा आपण इथं रिड्यूस करू शकतो. ओके, कारण का आपण बाहेरचं इथं काय केलेलं आहे, सोर्स स्टँड बाय सोर्स यूज केलेला आहे. ओके, तर याला म्हणायचं हायब्रिड स्टँड अलोन सिस्टीम. तर हे सगळे टाईप्स होते स्टँड अलोनचे. कुठले आपण बघितले, डायरेक्ट कपल्ड, त्यानंतर स्टँड अलोन विथ बॅटरी स्टोरेज बघितलं, त्यानंतर बॅटरीज अँड चार्ज कंट्रोल बघितलं, त्यानंतर स्टँड अलोन सिस्टीम विथ ए सी अँड डी सी लोड बघितलं, आणि फायनली हायब्रिड स्टँड अलोन सिस्टीम. तर हे 5 टाईप्स आहेत स्टँड अलोनचे. आणि सेकंड मेन जो आपला फॉलो व्होल्टाईक सिस्टीमचं टाईप आहे तो कुठला आहे, ग्रीड कनेक्टेड सिस्टीम. तर ग्रीड कनेक्टेड सिस्टीममध्ये बघा, in this system the power generated by the PV photovoltaic arrays is given to grid or to the AC loads directly. ओके, तर हा फरक आहे स्टँड अलोनमध्ये आणि ग्रीडमध्ये. तर याच्यामध्ये काय पॉवर जनरेट झालेले आहे पी व्ही आर ए थ्रू इज गिवन टू ग्रीड और डायरेक्ट AC लोड डायरेक्टली.
when the power generation exceeds the requirement of loads is supplied to a commercial grid. Thus, the system forms part of large network. The output from the inverter has to satisfy the norms in terms of quantity of the electrical standard so that it can match with the grid system. Figure shows a grid connected system. तर ह्याच्यामध्ये काय आपल्याला रिक्वायरमेंट ऑफ लोड्स म्हणजे जे आहे किंवा आपल्याला पॉवर जनरेशन एक्सिड्स when the power generation exceeds the requirement of the loads it's applied to a commercial grid. म्हणजे आपल्याला इथं जिथं मोठ्या प्रमाणात आपल्याला जिथं पॉवर जनरेशन किंवा आपल्या सिस्टीमला काय करायचं असतं आपल्याला जी लार्ज अमाऊंटमध्ये सिस्टीम आहे ती रन करायची असते तर त्या ठिकाणी ग्रीड कनेक्टेड सिस्टीम म्हणजे इथं काय करतात ह्या सिस्टीममध्ये की जी पॉवर जनरेट झालेली आहे पी व्ही आर ती डायरेक्ट ही ग्रीडला किंवा ए सी लोडला डायरेक्ट प्रोव्हाइड केली जाते. ओके म्हणजेच ह्याच्यामध्ये लार्ज नेटवर्क. ओके दस द सिस्टीम फॉर्म्स अ लार्ज नेटवर्क. ह्याच्यामध्ये ग्रीड कनेक्टेडमध्ये कसं आहे नेटवर्क जे येतं ते लार्ज येतं ॲज कम्पेअर टू स्टँड अलोन. ओके the output from the inverter has to satisfy the norms in terms of quality of the electrical standard so that it can match with the grid system. Okay म्हणजे ह्याच्यामध्ये जे आउटपुट इन्व्हर्टरमधनं आलेलं आहे हॅज टू सॅटिस्फाय द नॉर्म्स इन टर्म्स ऑफ क्वालिटी ऑफ द इलेक्ट्रिकल स्टँडर्ड. ओके तर ही आपल्याला ग्रीड कनेक्टेड सिस्टीम दिसते बघा ब्लॉक डायग्राम ज्याच्यामध्ये पी व्ही ॲरेज थ्रू इन्व्हर्टर आणि त्याच्या थ्रू डिस्ट्रीब्युशन पॅनल दिसते आपल्याला इथं एक वेगळा पार्ट आणि त्यानंतर ए सी लोड किंवा इलेक्ट्रिसिटी युटिलिटी. तर ही आहे ग्रीड कनेक्टेड. ओके म्हणजे ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण डायरेक्ट कनेक्शन टू दी ग्रीड किंवा ए सी लोड डायरेक्टली ते ॲप्लिकेशन्स आहेत. ओके पी व्ही ॲरे टू इन्व्हर्टर पॉवर कंडिशनर तिथून डिस्ट्रीब्युशन पॅनल एकतर ए सी लोड किंवा इलेक्ट्रिक युटिलिटी. ओके सो दिस इज ग्रीड कनेक्टेड सिस्टीम. ओके so this is all about classification or types of solar photovoltaic systems and all about our second unit that is solar photovoltaic system. Okay so we will stop here. Thank you.